ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे साक्षी ही मुद्दाम चैतन्यासमोर अर्जुनच्या पायावरती नाक घासण्याचं नाटक करत आहे. ती अर्जुनचे पाय धरत आहे, म्हणत आहे की खरंच अर्जुन आम्हाला माफ कर, आम्ही तुला सांगायला होतं, माझी चूक झालेली आहे असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन चिडलेला असतो. अर्जुन म्हणतो ती नाटकं करते. चैतन्य तिला बाहेर जायला सांगतो. साक्षी मात्र तिथून जाते. सायली त्या दोघांना समजवत असते, त्यांना सांगत असते असं नका करू, एकमेकांबद्दल तुम्ही एवढा विचार करणारे, तुमची एवढी जी मैत्री होती एवढं त्याला दृष्ट लागलेली आहे असं सायली समजवत असते. अर्जुन पण चिडलेला असतो, चैतन्य पण चिडलेला असतो. त्यावेळेस अर्जुन चिडून म्हणतो म्हणजे आपल्या केसच्या बाबतीतले पण पॉईंट तू साक्षीला सांगितले असतील असं अर्जुन चैतन्याला बोलत असतो. त्यावरती चैतन्य म्हणतो काय बोलतेस तू हे, अरे एवढं साक्षीच्या विरोधात आपल्याला CCTV फुटेज सापडलं होतं तरी मी एका शब्दाने बोललो नाही. त्या सगळ्या कोर्टासमोर तिच्या बाबतीत जे घडायचं होतं ते घडलं, मी उघड्या डोळ्यांनी पाहत राहिलो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तो मैत्रीमध्ये सिक्रेट जपले जातात. तुझे काही सिक्रेट्स हे माझ्याकडे आहेत, तू विसरला असशील, पण तुझं सगळ्यात मोठं सिक्रेट हे माझ्याकडे आहे, ते म्हणजे तुमच्या दोघांच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं हे सिक्रेट माझ्याकडे आहे आणि तरीही मी गप्प राहिलेलो आहे. अर्जुनला आता चैतन्य जवळजवळ धमकी देत आहे आणि अर्जुन पाहतच राहतो. अर्जुन आणि सायली आता नक्की काय निर्णय घेतील हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.